नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहतो 19 नोव्हेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामधून सातत्याने राज्याच्या दक्षिण भागाला वायुयुक्त वाऱ्याचा पुरवठा होत होता. हा पुरवठा आता खंडित झाला. त्यामुळे राज्यभरामध्ये कोणत्याही विभागामध्ये याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ कोणत्याही भागामध्ये कसल्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता नाही. याचबरोबर उत्तरेकडून वाऱ्याचे समूह आहेत ते अजून सातत्याने राज्यभरामध्ये येत आहेत. त्यामुळे राज्यात थंडी ही कडाक्याची वाढण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर 22 ते 23 नोव्हेंबरला उत्तर भारतामध्ये अजून एक WD येणार आहे. या WD आल्यानंतर राज्यामध्ये अजून कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक सायक्लोन सर्क्युलेशन हे तयार होणार आहे. 24 ते 25 तारखेला सायक्लोन सर्क्युलेशन फॉर्म होईल. त्याच्यानंतर 28 ते 29 नोव्हेंबरला हे सायक्लोन सर्क्युलेशन श्रीलंका या भागामध्ये येण्याची शक्यता. मात्र हा जो अंदाज आहे हा खूप पुढचा अंदाज आहे. याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. पण मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला तर विदर्भातील जो संपूर्ण पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये 28 ते 30 डिग्री आणि जो पश्चिमेकडील भाग असेल अकोला, याचबरोबर मालेगाव, दारवा या भागाचा विचार केला तर 30 ते 32 डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये 30 ते 32 डिग्री आणि छत्रपती संभाजीनगर, जालना व बीडचा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये 28 ते 30 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता जास्त आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिमाचा जो दक्षिण भाग असेल सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताराचा दक्षिण भाग या भागामध्येही 30 ते 32 डिग्री सेल्सिअस व उत्तरेकडील भाग असेल पुणे, याचबरोबर अहिल्यानगर या भागाचं जर पाहिलं तर 28 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण घाटमाथ्याचा भाग जर केला, घाटमाथ्यामध्ये हे 30 ते 32 डिग्री आणि मुंबई शहर असेल आणि कोकणाचा दक्षिण भाग असेल सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. तसेच खानदेशचा जर विचार केला तर धुळे, नंदुरबार आणि जळगावचा बहुतांश भाग या भागामध्ये जर पाहिलं तर 28 ते 30 डिग्री आणि जो घाटमाथ्याचा भाग असेल म्हणजे नाशिक जिल्ह्याचा घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये हे 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. पण थंडीचा विचार केला म्हणजे मिनिमम टेम्परेचर विचार जर केला सर्वाधिक कमी तापमान नोंदवण्याची शक्यता येते छत्रपती संभाजीनगरचा जो पश्चिम भाग असेल, याचबरोबर पुण्याचा बहुतांश भाग आणि अहिल्यानगर या भागामध्ये जर पाहिलं तर 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता. याचबरोबर विदर्भाचा उत्तरेकडील भाग असेल भंडारा, गडचिरोली, याचबरोबर नवखेड, नागपूरचा उत्तरेकडील भाग रामटेक वगैरे या भागामध्ये ही 12 ते 14 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. याचबरोबर संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या भागाचा जर विचार केला तर 14 ते 16 डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, कोकणात मुंबई शहर असेल, पालघर असेल, नवी मुंबई असेल या भागामध्ये 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे हळूहळू थंडीत आता वाढ होण्याची दाट शक्यता आहे. हा होता उद्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.